महाराष्ट्रामध्ये जी काल बातमी आलेली आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटातून इकडे शिवसेनेत आलो, मी कुठेतरी चूक केली असं त्याच्यामध्ये आहे. आत्ताच्या ज्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये तिथं तुमची घुसमट होती असं वाटतंय तुम्हाला? मी घुसमटून जाणारा माणूस नाही. मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही. पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो, मी नाकारणारा नाही. राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं. याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे. घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार? माझी कुणीही घुसमट केलेली नाही. मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही. किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय. अशा वेळेला माझं तरी मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे. ती माझी क्षमता आहे. कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असताना मला भीती ना भय. त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदरानं बघितलं पाहिजे असा माझा आग्रह आहे. खरं तर स्वतःकरता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही, परंतु पुन्हा पुन्हा त्या बातम्या दाखवल्या जातात म्हणून मी सांगतो की प्रामाणिकपणे मी बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे. हे 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 जे कोणी नालायक लोक जे गेलेत, ज्यांना ह्या पक्षाने अनेक गोष्टी दिल्या, मंत्रीपद संत्रीपद दिली, ते आज सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला शिव्या देतात. ते चांगलं आहे? ते चांगलं आहे का? पर्यायानं महाराष्ट्रामध्ये मी एक विचार मी पोचवलाय की हे नालायक लोक ज्या पद्धतीने शिव्या देत आहेत त्यांनी भास्कर जाधवच्या विधानाचा अर्थ घ्यावा की जो पक्ष मी सोडला त्या पक्षानं मला इतकं दिल्यानंतर मी सोडला, ही माझी चूक आहे. हे मी बोलून एक प्रकारचा मेसेज पाठवलाय की आपण किती नालायकपणा करावा, आपण किती हरामखोरपणा करावा, आपण किती नीचपणा करावा, आपण कोणत्या भाषेमध्ये बोलावं याला कुठेतरी लगाम घातली जाईल. समाजामध्ये कोण नाही कोणतरी चार प्रश्न विचारेल, अरे तो भास्कर जाधव पक्ष सोडल्याबद्दल किती प्रामाणिकपणे बोलतोय बघा. हेच तत्व माझ्यावर अनेकांनी आरोप करतात. हेच तत्व शिवसेना सोडल्यानंतर मी पाळलेलं आहे. मी शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाईट बोललेलो असेल मला कुणीही दाखवावं. काही नेत्यांनी असे चॅलेंज दिलं होतं की भास्कररावांची क्लिप आम्ही दाखव की बाळासाहेबांबद्दल भास्करराव इतकं घाणेरडे बोलले. तिथल्या तिथे मी सांगितलं होतं चल दाखव क्लिप. जर ती क्लिप पत्रकारांना तुम्ही दिलीत नाही तर तुम्ही एका बापाच्या पोटचे नाहीत. आणि तुम्ही जर ती पत्रकार क्लिप दाखवली बाळासाहेबांबद्दल मी एक जरी अनुद्गार काढला राजकारणातून निवृत्त होईन. आत्ता पण होईन. बाळासाहेबांबद्दल शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाह्यात काढलेला नाही, मी चुकीचा काढलेला नाही. हे काय नालायक लोक सांगतात मला. हा एक आदर्श डोळ्यासमोर मी ठेवलाय. हे आमचे सुद्धा काही लोक जे माझ्याबद्दल टीका टिप्पणी करतायत त्यांनी हे विचारात घेतलं पाहिजे की भास्कररावांनी महाराष्ट्राच्या समोर एक आदर्श ठेवलाय. कसल्या टिप्पण्या करता? संपले प्रश्न? असा एक विषय येतो की तुमच्या ज्या नाराजीच्या कालच्या बातम्या होत्या त्याच्यानंतर असं म्हटलं की विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी तुम्हाला पाहिजे होती, त्याच्यावर सगळं सुरू आहे अशी एक चर्चा. कोणाची? माझी? महाराष्ट्र इतका आंधळा नाही, महाराष्ट्र इतका मुका नाही.